नमस्कार मंडळी, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ठरलं तर मग 28 फेब्रुवारीचा आजच्या भागाचा रिव्ह्यू. मंडळी, ठरलं तर मग आजचा भाग छोटा असला तरी कथेला कलाटणी देणारा आहे. अर्जुन आणि सायली आता एका मोठ्या सत्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचले आहेत. मित्रांनो, भागाच्या सुरुवातीला आपण पाहतो की महिपत सायलीला अंधारात चालत राहा, उजेड घरातच दिसेल असं कोडं घालतो. अर्जुनला वाटतं की तो सहकार्य करणार नाही, पण नागराज आणि महिपत दोघांनाही प्रिय या नावाभोवती गुंतागुंतीचं जाळं विणलं आहे. नागराज तर जेलमध्ये चक्क अर्जुन सायलीला आव्हान देतो की 1 महिन्यात तुम्ही माझ्या पाया पडाल. तो ममई सभा आणि पाणी जमीन अशा शब्दात जे कोडं घालतो त्यातून सुभेदारांच्या घरात काहीतरी मोठं गुपित असल्याचं सूचित होतं. दुसरीकडे रविराज किल्लेदार आपल्या भावाच्या म्हणजे नागराजच्या वागण्याने पूर्णपणे खचले आहेत. सख्या भावाने प्रॉपर्टीसाठी घात केला हे ऐकून त्यांना त्रास होतोय. याच दरम्यान प्रतिमा आत्याची तब्येत खालावल्याचं दिसतंय. अश्विन त्यांच्या पूर्ण बॉडी चेकअपला सल्ला देतो, ज्यामुळे कथेत नवीन वळण येऊ शकतं. तर घरातील तणावपूर्ण वातावरणात सायलीने आपली हुशारी दाखवली आहे. सुमन काकूंना दुःखातून बाहेर काढण्यासाठी सायलीने मुद्दामून स्वयंपाकाचा विषय काढला. पारंपरिक गोड पदार्थ बनवण्याच्या निमित्ताने तिने सुमन काकूंना गुंतवून ठेवलं, ज्यामुळे बऱ्याच दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं. मित्रांनो, अर्जुन ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात असला तरी त्याच्या मनात एकच भीती आहे. साक्षी जिवंत आहे हे सत्य सायलीला कळलं तर त्याला सायलीचा विश्वास गमवायचा नाहीये. रात्रीच्या वेळी सायली त्याला बाहेर बागेत शतपावली करायला नेते. तिथे दोघांमध्ये एक छान रोमॅन्टिक संवाद होतो. तिथे सायली अर्जुनच्या नजरेला नजर भिडवून गप्पा मारत असते. मित्रांनो, भागाच्या शेवटी अर्जुन आणि सायली नागराजच्या शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. नागराजने प्रिया या शब्दावर दिलेल्या जोराचा अर्थ त्यांना उमजतो. अर्जुनला खात्री पटते की या सर्व कोड्याचं उत्तर प्रियामध्येच दडलेलं आहे. आता अर्जुन आणि सायली मिळून प्रियाचं खरं रूप बाहेर आणण्यासाठी मिशन तन्वी कसं राबवतात हे पाहणं रंजक ठरेल. मित्रांनो, पुढील भागात आता प्रिया घाबरली आहे, कारण तिला कोणीही वकील मिळत नाहीये. अर्जुन सायली आता प्रियाच्या भूतकाळाचा शोध घेणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, नागराजचं कोडं सायली लवकर सोडवू शकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.